और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौरांची निवड देखील झाली आहे। मात्र महापौरांसाठी महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या महापौर निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे। गेली कित्येक वर्ष हा बंगला बंद असल्यानं वाळवी लागली आहे। या महापौर निवासस्थानाची आज केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह पाहणी केली। कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेल परिसरात 2010 साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आलं होतं। मात्र या निवासस्थानाला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं तसेच इतर वादामुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलं। बांधकामानंतर अनेक वर्ष हा बंगला वापराविना ओस पडून होता। यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली आहे। मात्र तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही। कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून देखभाली अभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे। सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झालं असून अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे। नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे। केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यानं पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे। या निवासस्थानाची पाहणी करण्यात येऊन लवकरच या निवासाच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितलंय। आज महापौर मॅडम आणि राणे साहेब आणि सगळे अधिकारी कन्सर्न जे आहेत त्यांच्या सगळ्यांबरोबर व्हिजिट केलेली आहे। ओव्हरऑल सिव्हिल वर्क इंटॅक्ट आहे। फक्त फर्निचर वगैरे असल्यामुळे आणि 5 ते 6 वर्ष हा बंगला बंद असल्यामुळे त्याला अँटीटर्माइट करण्याची आवश्यकता आहे। काही नवीन फर्निचर करायला लागेल। महापौर मॅडमशी चर्चा करतो आणि त्यांच्या पसंतीने व्यवस्थित प्लॅनिंग करून कलर फर्निचर करून घेतो। पुढच्या 2 महिन्यात एस्टिमेट टेंडर करून काम फायनल करतो। साधारण लवकरात लवकर काम करायचा प्रयत्न करतो। जितक्या लवकर मॅडम इथे राहायला येतील असा प्रयत्न आम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मार्फत करतो। आपली बिल्डिंग दुरुस्तीचा हेड आहे, त्याच्यात आपल्याला करून घेता येईल। या ठिकाणी महापौर निवास बांधलेला आहे आणि आता नवनिर्वाचित महापौरांची या ठिकाणी कल्याण डोंबिवलीत निवड झालेली आहे। त्या अनुषंगाने आज शहर अभियंता, महापौर आणि आम्ही पाहणी केली। तर वास्तू सिव्हिल वर्क छान आहे, फ्लोरिंग आणि सगळ्या गोष्टी, फक्त काही वुडनचे ज्या गोष्टी आहेत फर्निचर वगैरे ते थोडंसं खराब झालेलं आहे। ते बदलण्याचं सिटी इंजिनियरांच्या निदर्शनास आणलंय आणि त्याच्यात काही दुरुस्त्या बदल करून ते केल्यावर बाकी सुस्थितीत बंगला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।